जनरली शिळ्या पोळ्या राहिल्या की नेहमीच आपल्या मनात एक प्रश्न पडतो की या पोळ्यांचे आता करायचे काय. तर मी सोना आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर या पोळ्यांपासून आज आपण भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझ्या 2 पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. यातील एक पोळी मी घेत आहे आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. एक पोळी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि या पोळीला पिझ्झा सॉस लावायचा आहे. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो केचपही लावू शकता. संपूर्ण पोळीला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. लगेचच शेजवान चटणी लावून घ्यायची आहे. तीही पूर्ण पोळीवर स्प्रेड करायची आहे. शेजवान चटणी ही पूर्णपणे स्प्रेड करून झालेली आहे. लगेचच यावरती शिमला मिरचीचे बारीक बारीक तुकडे ठेवून घेऊयात. पूर्ण पोळीवरती ते स्प्रेड करून घ्यायचे आहेत. शिमला मिरचीचे तुकडे स्प्रेड करून झालेले आहेत. कांद्याचे तुकडे लगेचच ठेवून घेऊयात. कांद्याचे तुकडेही पूर्ण पोळीवर स्प्रेड करायचे आहेत. कांद्याचे तुकडेही स्प्रेड करून झालेले आहेत. लगेचच यावरती टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे ठेवून घ्यायचे आहेत. तेही पूर्ण पोळीवरती स्प्रेड करायचे आहेत. यामध्ये स्वीट कॉर्नही घालायचे आहे. पूर्ण पोळीवर तेही स्प्रेड करायचे आहे. लगेचच चीज किसून टाकायचे आहे. तुम्हाला हवं तितकं चीज तुम्ही घालू शकता. जास्त चीज आवडत असेल तर जास्तही घालू शकता. गरम झालेला आहे. त्यावरती मी अर्धा चमचा इतके तेल घालून घेत आहे. लगेचच यावरती ही पोळी ठेवून घ्यायची आहे आणि ती 2 मिनिटांसाठी मंद आचेवर अशीच भाजून घ्यायची आहे. लगेचच यावरती झाकण घालून घेऊयात आणि हे 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून द्यायचे आहे. पंधरा मिनिट झालेले आहे. यावरील झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता की यावरील सर्व भाज्याही शिजलेल्या आहेत आणि चीजही मेल्ट झालेले आहे. अशा प्रकारे आपला पोळी पिझ्झा बनवून तयार आहे. लगेचच हा काढून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या शिळ्या पोळीपासून बनवलेला पिझ्झा तयार आहे. हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व लोक आनंदाने खातील. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.